नमस्कार, मी केतकी जोशी आणि महिला विशेषमध्ये आपण सुरुवातीला जाणार आहोत सोलापूरमध्ये। एकीकडे लोक पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस रात्र एक करतात, मात्र सोलापूरमधल्या एका जिद्दी महिलेने भाकरी बनवण्याच्या उद्योगातून मोठी भरारी घेतली आहे। अस्सल महाराष्ट्राची धान्य असलेल्या या ज्वारीला लौकिक मिळवून दिलाय। पाहुयात महिला उद्योजकतेची ही यशस्वी भरारी। लक्ष्मीला अन्नपूर्णेची उपासना करताना आपण कधी पाहिलं नसेल, मात्र सोलापुरातल्या ज्वारीच्या पिठाला आकार देणारे हे हात आहेत लक्ष्मी बिराजदार या महिला उद्योजकेचे। भाकरी म्हटलं की नाक मुरडणारे लोक सोलापूरची वाळलेली भाकरी आवर्जून चवीने खातात। त्याला कारणीभूत आहेत ते सोलापुरातील लक्ष्मी बिराजदार आणि त्यांच्यासारख्या होतकरू महिला। बचत गटाच्या माध्यमातून लक्ष्मी बिराजदार यांनी वाळलेल्या भाकरीचा व्यवसाय सुरू केलाय। मी 2012 पासून हा व्यवसाय चालू केला आहे। ते आपण म्हणजे महिला बसवत होतो आपण, मग आपण बसण्यापेक्षा काहीतरी व्यवसाय चालू केला पाहिजे म्हणून मग आम्ही बसलेल्या महिलांनी आम्ही पहिला भाकरीचा व्यवसाय चालू केला। मग भाकरी केल्या, पण तो मार्केटिंग कसं करायचं हे ह्यासाठी आम्ही स्वतः रिक्षा करून महिला बाहेर पडलो आणि मार्केटिंगसाठी हुडकायला आलो। तर त्यावेळेस आपल्या भाकरी म्हणजे कडक भाकरी कोणच घ्यायला तयार नव्हत्या। तर मग मला आम्ही फक्त ठेवून तरी बघा, ह्या भाकरीचं म्हणजे तुम्हाला काहीतरी विकल्या तर विका, नाही तर राहून द्या। तर त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला। तर त्यांनी दिलेल्या भाकरी त्यांनी विकल्यानंतर ना त्यांना चांगल्या वाटल्यामुळं का नाही, त्यांनी आपल्या भाकरी आता दररोज 500 ते 1000 भाकरी स्वतः एक दुकानवाले घ्यायला आले। लक्ष्मीताईंनी स्वतःसह 2 महिलांच्या सहाय्याने सुरू केलेल्या या व्यवसायाला भरारी घेण्यासाठी भांडवली पंखांची गरज होती। त्यासाठी खऱ्या अर्थाने साथ मिळाली ती कृषी विज्ञान केंद्राची आणि आत्मा या शासकीय संस्थेची। केविकेनं केलेल्या सहकार्यामुळे आज लक्ष्मीताईंच्या संतोषी माता महिला गृहोद्योगानं आपला व्यवसाय 7 समुद्रापार म्हणजेच थेट अमेरिकेपर्यंत नेलाय। मुद्रा लोन घेऊन आता सध्याला माझा दररोज 1000 म्हणले तर 30,000 भाकरी मंथली जातात। महिन्याला 30,000 भाकरी बाहेर जातात। माझ्या भाकरी पुण्याला जातात, ठाण्याला जातात, कोल्हापूरला जातात आणि नवी मुंबईला जातात। सोलापूरमध्ये तर डेली आहेच, पण बाहेरही माल जातो। ट्रान्सपोर्ट वाटे आपण माल पाठवतो। माझा माल का नाही, अमेरिकेमधला एकांचा फोन आला ओळखीने की मॅडम आम्हाला तिथं भाकरी पाहिजे। तर म्हणलं हो आहे ना, ज्वारी भाकरी आहे, बाजरी भाकरी आहे। त्यांनी म्हणले आम्हाला तुम्हाला वेगळ्या पद्धतीच्या भाकऱ्या पाहिजे। कसं? तर मी म्हणलं त्यांनी ज्वारी भाकरीला आम्हाला तीळ लावून भाकरी पाहिजे। आम्ही म्हणलं बाजरीला लावतो हे माहिती आहे, पण ज्वारीला लावतो हे माहीत नाही म्हणल्यावर नाही आम्हाला ह्या प्रकारच्या भाकरी द्या म्हणले। मग त्यांना आम्ही ज्वारीच्या भाकरीला तीळ लावून शेंगाच्या चटणीमध्ये पण तीळ घालून ह्या पद्धतीने आम्ही सगळा माल 500 किलो चटणी, 500 ज्वारीच्या भाकरी आणि 500 बाजरीच्या भाकरी असं आम्ही पूर्ण चांगल्या व्यवस्थित प्रकारे त्याला पॅकिंग वगैरे करून आम्ही हा माल पाठवला ट्रान्सपोर्टने। आज तागायत शेतकरी केवळ माल उत्पादित करीत आलाय, मात्र त्यावर प्रक्रिया करण्याचं तंत्र फारसं अवगत न केल्यामुळे शेती हा आतबट्ट्यातला व्यवसाय ठरतोय। मात्र याला अपवाद ठरतायत लक्ष्मीताई, कारण 1 किलो ज्वारी विकल्या साधारणपणे 16 ते 18 रुपये मिळतात। जर त्याच 1 किलो ज्वारीवर प्रक्रिया केल्यास त्यातून प्रक्रिया खर्च वगळता जवळपास 150 रुपये प्रति किलो नफा मिळू शकतोय। आपण जर बघितलं तर ज्वारीचं मूल्यवर्धन हे 8 ते 10 पटीने होऊ शकतं। त्याचं एक बेस्ट उदाहरण असं आहे की ज्वारी आपण जर बाजारात विकली तर साधारणतः 18 ते 20 रुपये किलोने ती ज्वारी विकली जाईल। आपण त्या ज्वारीच्या जर भाकरी तयार केल्या तर जवळपास 30 ते 35-40 भाकरीपर्यंत 1 किलोच्या भाकरी तयार होतात। आणि आपण बघतो बाजारात ॲव्हरेज रेट 6-7 रुपयांनी जर भाकरीचा रेट पतलं तर साधारणतः 200-250 रुपये 1 किलोपासून आपल्याला त्या मूल्यवर्धनातून मिळतात। खरं तर ज्वारी ही शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे, मात्र अलीकडच्या काळात ज्वारीबद्दल अनेक नकारात्मक गोष्टींची अफवा उठवली गेली आहे आणि ती खोडून काढण्याचं काम सध्या कृषी विज्ञान केंद्र करताना दिसतंय। त्यामध्ये फायबर कंटेंट सगळ्यात जास्त आहे, न्यूट्रिशन व्हॅल्यू सगळ्यात चांगली आहे ज्वारीमध्ये। आणि महत्त्वाचं म्हणजे आता नवीनच रिसेंटली 2-3 वर्षापूर्वी रिसर्च झालेला आहे की डायबिटीज लोकांनाही रिकमेंड केली जाते ज्वारी, वेट लॉससाठी आहे, कॅन्सर, बऱ्याच मधुमेह लोकांना खास करून यूज करायला पाहिजे। कशासाठी? तर ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत ते स्लो रिलीज केले जातात, त्यामुळे शुगर लेवल मेंटेन राहते, कमी पण होत नाही, वाढत पण नाही, हे संशोधनाने सिद्ध झाले। लक्ष्मीताईंनी ज्वारीपासून केक, बिस्किट, रवा इत्यादी गोष्टी बनवल्या असून त्याला बाजारातूनही चांगली मागणी मिळते आहे। कृषी विज्ञान केंद्र सोलापूर ह्या मॅडमकडून यांना भेटून तांबडे सरांची ओळख झाली। त्यांच्याकडनं मला ज्वारी केक, ज्वारी बिस्किट, ज्वारी चकली, ज्वारीचं सेव हे प्रोजेक्ट मला
त्यांच्याकडनं प्रशिक्षणद्वारे भेटलं. लक्ष्मीताईंच्या या संतोषी माता गृहोद्योगाचा ब्रँड आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलाय. मोठमोठ्या हॉटेलसह सर्वसामान्य खवय्ये देखील लक्ष्मीताईंकडूनच भाकरी घेऊन जातात. आम्हाला भाकरी खावटलं तर आम्ही कडक भाकरी, मऊ भाकरी इथनंच घेऊन जातो. जवळपास आता आम्ही 2 ते 3 वर्ष झालं इथनंच भाकरी घेऊन जातो. त्यांच्या भाकरीची पण चव चांगली आहे, टेस्ट चांगली आहे. लक्ष्मी बिराजदार यांच्या उद्यमशीलतेमुळे त्यांच्यासोबत आसपासच्या 10-20 महिलांनाही रोजगार मिळालाय. अगोदर मालक नको म्हणत होते, आता मी भाकरी करायला येते. 2 वाजेपर्यंत 200 भाकरी करते, 200 पगार पडते. ह्याच्यावरच माझं घर आहे, माझ्या लेकराचं शिक्षण वगैरे ह्याच्यावरच आहे. आता मालक जा म्हणते, काय म्हणत नाही ते. आम्ही रोजचं भाकरी करतो, पॅकिंग करतो, काही असेल ते काम करतो. दिवसभर बसून गप्पा करत वेळ जात होता. ह्या भाकरीमध्ये आमचा उद्योगही चालू झाला आहे आणि आमची बचतही वाढत चालली आहे थोडी थोडी. आणि बसल्या ठिकाणी काय करायचं तर हा एक उद्योग तिने चालू केला आहे, त्याला मदत करतो. आमचाही हातभार होतो आणि आम्हालाही 4 पैसे भेटतात. लक्ष्मीताईंना त्यांच्या या संपूर्ण कामात मोलाची साथ मिळतेय ती त्यांचे पती सुरेश बिराजदार यांची. ज्वारी ही सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे, मात्र मागील काही काळात त्याची जागा ऊसाने घेतल्यानं ज्वारी मागं पडतीये. परंतु लक्ष्मी बिराजदार यांच्यासह अनेक महिलांनी त्याला नवी ओळख आणि वलय निर्माण करून देण्याचा प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह आहे. महिलांनी एखादी गोष्ट ठरवली की त्या मिळवतातच आणि त्यातच एक मूर्त उदाहरण म्हणजे लक्ष्मी बिराजदार यांचा ह्या भाकरीचा व्यवसाय. अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून त्यांनी हा व्यवसाय उभा केला. हा केवळ उभा केला असं नव्हे तर स्वतःसोबतच आसपासच्या महिलांचा देखील यातून विकास केलेला आहे. त्यामुळेच शासकीय संस्थांचा योग्य समन्वय आणि कष्ट करणाऱ्या महिलांची जिद्द ह्या माध्यमातून असा एक चांगला उपक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. शेतातल्या कुटासाराचा कचरा हा बिनकामाचा म्हणून टाकून दिला जातो. काही वेळेला तो चाऱ्यासाठी वापरला जातो. पण अकोल्यातल्या बेलखेडच्या अल्पभूधारक छाया कुटे आणि त्यांचे पती विलास कुटे यांनी मात्र या कुटाराच्या कचऱ्यावरच्या बेडवरच मशरूमचा मळा फुलवलाय. यापासून ते दररोज किमान 1 ते 2 हजारांची कमाई सुद्धा करतात. पाहुयात कुटे दाम्पत्याची ही यशोगाथा. तेल्हारा तालुक्यातल्या बेलखेडच्या विलास कोयटेंचं 10वी पर्यंत शिक्षण झालंय. अवघी 5 एकर जिरायती शेती आणि तेच उत्पन्नाचं साधन. पण हे जेमतेम असल्यानं त्यांनी शेतीला जोडधंदा करायचं ठरवलं. कापूस, सोयाबीन सारख्या पारंपरिक पिकाबरोबरच त्यांनी मशरूमचं उत्पादन घ्यायचं ठरवलं. या कामात त्यांना जळगाव जामोद इथल्या कृषी पर्यटन केंद्रानं मोलाची मदत केली. कुटा पहिले टाकीमध्ये भिजवावं लागते रात्रभर, नंतर सकाळी हे शिजवावं लागते आणि ते शांत झाल्यानंतर ते पन्नीत भरतो आणि त्या पन्नीमध्ये आम्ही स्पॉन टाकतो. ज्याला बी म्हणतो त्याचं नाव स्पॉन आहे. आणि ते बांगली पद्धतीनं आम्ही 5 वेळा असं 5 थर टाकतो आणि 5 थर झाल्यानंतर ते 15व्या दिवशी त्याला बुरशी चढते आणि बुरशी चढल्यानंतर ब्लेडच्या पत्त्यानं आम्ही ते फाडून टाकतो आणि फाडल्यानंतर त्याला 21व्या दिवशी कोंब येतात आणि ते कोंब म्हणजेच मशरूम आहे आणि ते 25व्या दिवशी काढणीस योग्य पद्धतीनं होते. कुयटे यांनी अवघे 20,000 रुपये खर्च करून अमरावती इथून स्पॉन आणलं. त्यानंतर कुटाराचे 84 बेड बनवले. त्यावर त्यांनी मशरूमचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. या कामात त्यांना पत्नी छाया यांनी मोलाची मदत केली. शेतामधले कुटार असते ना, आपलं सोयाबीनचं, हरभऱ्याचं, कोणतेही कुटार चालते शेतामधलं, ते घरी आणल्यानंतर त्याचे एका स्वच्छ टाकीमध्ये पाणी घ्यायचं, नंतर त्यात भिजत टाकायचं. रात्रभर भिजत टाकल्यानंतर सकाळी पाण्यात उकळू टाकायचं. उकळल्यानंतर ते थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर ते पिशवीमध्ये भरायचं. स्पॉन असतात ना, जे स्पॉन ते बांगडी पद्धतीनं टाकायचे. 1 थर कुटाराचा, नंतर बांगडी पद्धतीनं स्पॉन टाकायचे. नंतर असे 5 थर करायचे, नंतर बांधून घ्यायचे. त्यानंतर ठेवून द्यायचे बंद खोलीमध्ये. विलास यांनी मशरूमचं उत्पादन घेतल्यानंतर त्याची विक्री कुठं करायची हा प्रश्न उभा राहिला. मग त्यांनी अमरावती शहरात तसंच अकोल्यातल्या ग्रामीण भागात सरकारी कार्यालयात जाऊन विक्री केली. तेल्हारा, हिवरखेड, अकोट इथं कोणची ओळख वगैरे किंवा व्यापारी नाही आहे. मी याची मार्केटिंग स्वतः उपलब्ध केलेली आहे. जसं शिक्षक कॉलनी झाली, कॉलेज झालं, गोपाळ खेळकर झालं, शिवाजी झालं, असे कॉलेज, जिल्हा परिषदा, हॉस्पिटल, दवाखाने आणि उच्च दर्जाचे उच्चवर्णीय लोक जसे उद्योजक झाले. कारण सर्वसामान्य याला घेऊ शकत नाही, कारण हे 1,000 रुपये किलो मशरूम आहे. त्याच्यामुळे
हे मला स्वतःच मार्केट तयार करावे लागले. मशरूम तयार करण्यासाठी अंधाऱ्या खोलीसोबतच त्या खोलीतली आर्द्रता राखावी लागते. त्यासाठी तापमान नियंत्रण करणं तसंच पाणी मारणं यासारख्या गोष्टी तपासाव्या लागतात. हे काम कुयटे पती पत्नी करतात. याला भांडवल म्हणजे भांडवल नसल्यासारखीच आहे. म्हणजे झिरो हा जो मशरूमचा उद्योग आहे याला फक्त 100 रुपये किलोने स्पॉन येतात आणि 1 किलोमध्ये 20 बेड होतात. त्याच्यामुळे याला भांडवल लागत नाही. फक्त याला मेहनत घ्यावी लागते. जसं कुटार शिजवणे भिजवणे, त्यानंतर ते बेड लावणे, त्याला पाणी मारणे, जसं ऊन तपलं तर टेम्परेचर मेंटेनन्स करावं लागते आणि बेडला पाणी मारल्यानंतर टेम्परेचर मेंटेनन्स न झाल्यास हवेत त्याची स्प्रेइंग करावं लागते आणि 20 ते 25 सेल्सिअस डिग्रीमध्ये मशरूम चांगलं येते. कुयटे पती पत्नींचं काम पाहून अनेक मंडळी मशरूम शेतीबाबत सकारात्मक विचार करतायत. शेतीला जोडधंदा असलाच पाहिजे असं संजय हिरवळेंचं मत आहे. जोडधंदा केला तर इतर समस्या उद्भवणारच नाहीत असं त्यांचं मत आहे. मी या कुटुंबियांच्या सोबत राहून मला म्हणजे मी यांच्या सानिध्यात राहून ही शेती स्वतः करण्याचा मी प्रयत्न करेल आणि या लोकांना पाहून असं वाटते की खरोखरच आपण शेतकऱ्यांनी आत्महत्या करणं किंवा पीक नाही झालं बा नैराश्य स्वीकारणं ह्या गोष्टी करण्यापेक्षा जर आपण आपल्याच घरच्या कुटारावर जर आपण या पद्धतीची जर ट्रेनिंग घेऊन जर आपण शेती केली तर मला तरी वाटते की कोणा शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची गरज आणि कोणाच्याही पुढे हात पसरण्याची गरज आपल्याला पडणार आहे. म्हणून विदर्भातल्या अशाश्वत शेतीला जोडधंद्याची साथ पाहिजे. छायाताई कुयटेने 5 एकर शेतीसोबत मशरूम व्यवसाय सुरू केल्यापासून महिन्याला किमान 30 ते 40 हजारापर्यंत कमाई होते. त्यामुळे शेतीला सुरू केलेला हा जोडधंदा आपल्याप्रमाणे इतरांनीही सुरू करावा असं त्यांना वाटतंय. जोडधंदा शेतीतलं बिघडलेलं अर्थकारण सुधारण्यास मदत करेल असा त्यांचा ठाम विश्वास आहे. महिलांना मी सांगते की हा उद्योग एकदम चांगला आहे, कारण की या उद्योगापासून महिलांना घरगुती म्हणजे घर बसल्या उत्पन्न मिळू शकते. आपल्या पुरुषांना सुद्धा मदत होते आपल्यापासून, महिलांपासून. अतिशय कमी गुंतवणूक येणारं मशरूमसारखं हे उत्पादन जागोजागी गावोगावी घेण्यासारखं आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तर असे जोडधंदे वाढवणं गरजेचे आहे, तरच शेतीतला होणारा तोटा भरून काढता येईल. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. सारं काही ठीक असूनही सतत रडणारे कुरकुरणारे आजूबाजूला अनेक जण असतात, पण आपल्यातल्या कमतरतेवर मात करून स्वतःच्या पायावर उभं राहणारे अगदी मोजके. राजस्थानमधल्या भिलवाडा इथली माया राठोड ही रिक्षा चालक महिला सुद्धा त्यातलीच एक. जी देखिए, मैं हमेशा से यही सोचती थी कि कुछ अलग करना चाहिए, और पढ़ने लिखने के बाद में भी जो डिसेबल पर्सन्स होते हैं वो ये सोचते हैं कि हम कुछ नहीं कर सकते, हमारे पास कोई काम नहीं है. मैं उन लोगों की थिंकिंग चेंज करना चाहती हूँ कि ऐसा कभी ना सोचे कि हमारे पास कोई काम नहीं है, हम बहुत कुछ कर सकते हैं अगर आपके अंदर हौसला हो तो. बस यही थिंकिंग चेंज करने के लिए मैंने ये ई रिक्शा लिया. लोकांचा अपंगांकडे बघण्याचा दृष्टिकोन मला बदलायचा होता. त्यामुळेच मी कोणावरही अवलंबून राहायचं नाही असं ठरवलंच होतं, असं माया सांगते. अगदी सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातल्या मायाला वयाच्या 6व्या वर्षी पोलिओ झाला. त्यामुळे तिला अगदी प्रत्येक क्षणी तिच्या आईची मदत घ्यावी लागायची. मायानं आपलं शिक्षण तर पूर्ण केलंच, पण त्याचबरोबर तिनं राज्यशास्त्रात पदवीही मिळवली. 2005 मध्ये तिचं लग्न झालं. तिला 2 मुलंही आहेत. सुरुवातीला एका खासगी कंपनीत ती नोकरीला होती, पण तिथं पगार अगदीच कमी होता. त्यामुळे तिनं नोकरी सोडायचं ठरवलं आणि रिक्षा चालक होण्याचा निर्णय घेतला. रिक्षा चालवण्याचा पहिल्या दिवसाचा अनुभव तिला आजही आठवतोय. मेरा पहला दिन रियली में मैं बताऊं तो मुझे हंसी आती है लोगों की थिंकिंग पे, कि जब लोग मुझे देखते थे तो हैरानी से देखते थे, अरे लड़की ऑटो रिक्शा चला रही है. लेकिन वो लोग ये क्यों नहीं सोचते कि जिस स्त्री ने, जिस औरत ने उन्हें जन्म दिया है, उनका पालन पोषण किया है, उनका घर चला रही है, तो वो ऑटो रिक्शा क्यों नहीं चला सकती. जब लोगों को लगा कि हाँ यार लड़की सब कुछ कर सकती है, तो उन्होंने भी मतलब मुझे हौसला दिया. सुरुवातीला पुरुष प्रवासी तिच्याकडे जरा संशयानंच पाहायचे, पण महिला प्रवाशांना मात्र मायाचा मोठा आधार वाटतो. त्यामुळे अनेकदा उशिराच्या प्रवासासाठी त्या तिला हक्कानं बोलवतात. मुझे ये रियलाइज होता है कि मैं जब ऑटो रिक्शा चलाती हूँ तो लड़कियाँ जो है
वो जो मेरे साथ में रहती है, जाती है मेरे साथ, तो वो अपने आप को सेफ महसूस करती है। वो ये सोचती है कि हम लेडीज़ के साथ जा रहे हैं, क्योंकि आजकल जो इतना क्राइम हो रहा है, रेप वगैरह के क्राइम हो रहे हैं, तो जब मैं ऑटो रिक्शा चलाती हूँ तो लेट नाइट तक भी लेडीज़ मेरे साथ जाती है, तो उन्हें भय नहीं रहता है। रिक्षा चालवण्याचा रोजचा दिवस मायासाठी नक्कीच वेगळा असतो, आव्हानात्मकही असतो, पण ती सगळी आव्हानं पार करून पुन्हा उभी राहते दुसऱ्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी। घरच्यांचं पोट भरण्यासाठी मायानं हा व्यवसाय सुरू केला, पण आज माया आणि तिचा हा व्यवसाय अनेकांना प्रेरणा देणारा आणि रोजगाराची नवी वाट दाखवणारा ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यानंतर आजच्या महिला विशेषमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।